नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, वर्षानुवर्ष स्त्री गुलाम का राहिली? किंबहुना सर्व धर्मांमधूनच स्त्रीवर अन्याय का झाला? जगातील कोणताच धर्म स्त्रीला न्याय का देऊ शकला नाही? आमच्या धर्मग्रंथामध्ये देखील स्त्रीला मानाचं स्थान का मिळू शकलं नाही? किंबहुना स्त्रियांना अधिकार का मिळाले नाहीत? आमच्या धर्मग्रंथांमध्ये पण स्त्रियांना अधिकार का प्राप्त झाले नाहीत? ह्याचं कारण एकच की हे सर्व धर्मग्रंथ म्हणजे सर्व धर्मांचे धर्मग्रंथ हे पुरुषांनी लिहिलेले आहे. वर्षानुवर्ष स्त्री गुलाम का राहिली किंवा वर्षानुवर्ष स्त्रियांवर अत्याचार किंवा अन्याय का झाला, स्त्री गुलाम का राहू शकली, ह्याचं कारण एकच आहे. आणि त्याचं कारण साधं सोपं सरळ आहे की सर्व धर्मग्रंथ हे पुरुषांनी लिहिलेले आहेत. असा कोणताही धर्म नाही जगातला की तो त्याचा धर्मग्रंथ किंबहुना धर्मग्रंथाचा लेखक करती स्त्री आहे असं नाही आहे. कोणताही धर्मग्रंथ जगातला कोणताही धर्मग्रंथ हा स्त्रीने लिहिलेला नाही आहे. सगळे धर्मग्रंथ हे पुरुषांनी लिहिलेले आहेत. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बघा तुम्ही सगळे धर्मग्रंथ हे पुरुषांनी लिहिलेले आहेत. मग कोण त्याला प्रेषित म्हणत असेल, हिंदूंमध्ये त्याला वेगळा शब्द असेल, ख्रिश्चनामध्ये शब्द आणखी वेगळा असेल, परंतु ते धर्मग्रंथ देवाने सांगितलं कोणाला? तर ते पुरुषालाच. एखाद्या स्त्रीच्या तोंडून काही झालेलं नाही आहे, तिच्या हातून लिखाण झालेलं नाही आहे किंवा देव एखाद्या स्त्रीला म्हणाला असं झालेलं नाही आहे. तर देवाने पुरुषाच्या हातून लिखाण केलेलं आहे असंच आपण आजवर ऐकत आलो आणि सांगत आलो आणि असं वाचत आलो. त्यामुळेच वर्षानुवर्षे स्त्री ही गुलाम राहिली किंवा स्त्रीवर अन्याय होत राहिला, स्त्रीचं शोषण होत राहिलं. त्यानंतर साधारणपणे 19व्या शतकामध्ये हा जनजागृती झाली, प्रबोधन झालं, जगभरात याच्याबद्दल क्रांती झाली, विचार परिवर्तन होत राहिलं. भारतामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठी चळवळ उभारली गेली. अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे असतील, महर्षी धोंडोपंत केशव कर्वे असतील, अशी खूप नावं घेता येतील. गांधीजींनी जे आंदोलन उभारलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया होत्या. जगातलं असं एकमेव आणि फार मोठं आंदोलन असं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सहभाग घेतला. पण ह्या सर्व गोष्टी या गेल्या 100 वर्षातल्याच आहेत, 50-60 वर्षातल्या, 70 वर्षातल्याच आहे, 80 वर्षातल्याच आहेत. पूर्वीचा इतिहास आपण जर पाहिला 2000, 4000, 3000 वर्षापूर्वीचा, तर स्त्रीवर आमच्या अन्यायच होत राहिले. आणि हे सगळ्या धर्मांच्या बाबतीत आहे. हे कोणताही एका धर्माकडे अंगोल निर्देश करून आपल्याला चालणार नाही आहे किंवा एका धर्मावर आरोप करायचे, बाकी धर्मांना झुकतमाप द्यायचं असंही नाही, किंवा एका धर्माला झुकतमाप द्यायचं आणि बाकीच्यांना आरोप करायचे असंही नाही. सगळ्या धर्मांच्या बाबतीत असंच झालेलं आहे की स्त्रीवर अन्याय झाला, स्त्रियांचं शोषण झालं, त्यांच्यावर अन्याय होत राहिले. आणि आपण जे म्हणतो बा पुराणामध्ये काही स्त्रिया अशा उदाहरणार्थ गार्गी किंवा अशी आपण काही ठराविक नावं घेऊ शकतो. पण ठराविकच नाव, हाताच्या बोटावर आपण नावं घेऊ शकतो एवढीच नावं की ती साक्षर होती, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्या शिकल्या, त्या काळाची शिक्षण पद्धती होती, ती शिक्षण त्यांनी घेतलं. पण अशी किती नावं आहेत? आणि अत्याचार आणि अन्यायाचं शोषण झालेल्या स्त्रिया किती? हजारो, लाखो. म्हणजे स्त्रियांवर अन्याय झाला, शोषण झालं स्त्रियांचं, हेच खरं. अधिकार मात्र सर्व पुरुषांना होते. मंदिरात जाण्याचे अधिकार, मशीद जाण्याचे अधिकार, चर्चमध्ये जाण्याचे अधिकार, एवढंच काय मतदानाचा अधिकारही स्त्रियांना नव्हता. हे गेल्या 100 वर्षापर्यंत, 70-80 वर्षापर्यंत, अगदी पुढारलेले काही देश तिथेही गेल्या 50 वर्षापर्यंत अधिकार नव्हते. ह्या पार्श्वभूमीवर असंच आपल्याला म्हणता येते की केवळ धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले, धर्माचे प्रमुखही पुरुष होते, धर्म चालवणारे पुरुषच होते, त्यामुळेच त्यांनी पुरुषांना झुकमाप दिलं. आता ज्याच्या हाती ससा तो पारधी, बळी तो कानपिळी, ह्या न्यायाने झालं. ते चुकी सर्वथा चुकीचं, सर्वथा दुर्दैवी.
याचं कारण स्त्री ही एक माणूस आहे हा विचार कधी केला गेला नाही. धर्मग्रंथांनीही, आमच्या धर्मांनीही आणि आमच्या धर्मपुरुषांनीही ह्याचा विचार केला नाही की स्त्री एक प्रथम काय तर एक माणूस आहे. हा विचार का केला नाही? हा विचार न केल्यामुळे स्त्रीला एवढी वर्ष स्त्रीवर अन्याय होत राहिला, तिचं शोषण होत राहिलं. त्यामुळे हीच एक सोपी आहे, त्यातले एक सरळ उत्तर आहे की धर्मग्रंथ लिहिणारे पुरुष होते आणि ह्या पुरुषांनी धर्मग्रंथ लिहिले, त्यामुळे त्यांनी स्वतःला झुकमाप दिलं आणि स्त्रियांवर अन्याय केला. जे नियम लावले, मंदिरात न जाणे, किंबहुना आणखीनही बरेचसे नियम आहेत, किंवा महिलांची मासिक पाळी येते त्या काळात काही अमुक न करणे, देवाची पूजा न करणे, शिवाशिवीचे प्रकार असतील, असे खूप प्रकार आहेत, खूप गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना केवळ धर्मग्रंथांमध्ये पुरुष लिहिणारे होते, धर्मग्रंथ लिहिणारे होते, धर्माचे प्रमुख पुरुष होते. ह्यामुळे समाज चालवणारे जे कर्ते लागतात ते पुरुषच होते. ह्यामुळेच केवळ स्त्रियांवर अन्याय होत राहिला, स्त्रियांवर अत्याचार होत राहिला आणि स्त्री गुलाम राहिली, गुलामीत जीवन जगत राहिली. ह्याला साधारणपणे 100-125 वर्षापासून ह्या सगळ्याला वाचा फोडली गेली आणि त्यानंतरच स्त्रियांना अधिकार मिळाले. अनेक लोकोत्तर पुरुषांनी, महापुरुषांनी ह्यासाठी स्त्रियांनी, सावित्रीबाई फुलेंपासून अशा अगणित स्त्रिया झाल्या, अनेक स्त्रिया झाल्या आणि त्या सर्वांनीच महान स्त्रिया झाल्या. आणि अशा स्त्रियांनी प्रयत्न केले, महापुरुषांनी प्रयत्न केले. त्यामुळेच केवळ आज ही स्त्री आपल्याला सर्वार्थाने सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि सर्व पदांवरती आपल्याला बसलेली दिसते, आरूढ झालेली दिसते. सर्व क्षेत्रामध्ये ती पुढे दिसते, आपल्याला अग्रभागी दिसते. ह्याचं एकमेव कारण आहे की ह्या सर्व गेल्या 100-150 वर्षामध्ये, 125 वर्षामध्ये ह्या सर्व महापुरुषांनी, महान लोकोत्तर अशा महान स्त्रियांनी हे केलेलं कार्य, स्त्री जागृतीचं केलेलं कार्य, लोकप्रबोधनाचं केलेलं कार्य, समाज सुधारण्याचं केलेलं कार्य, ह्यामुळेच केवळ हा फरक पडला. नाही तर ते जर काम झालं नसतं तर स्त्री ही आमची कायम गुलामच राहिली असती. याचं कारण धर्मग्रंथ लिहिणारे पुरुष होते. मंडळी, आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐकू द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.